ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राज्यसभा उमेदवारीतून नवनीत राणांचा पत्ता कट, भाजपकडून विदर्भातील त्या महिला नेत्याला उमेदवारी मिळणार। राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजपने 25 संभाव्य नेत्यांची यादी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना दिली होती। या यादीमधील अवघ्या 4 जणांना संधी मिळणार आहे। विदर्भातून माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव देखील या यादीमध्ये होते, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती। मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या एका महिला नेत्याचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे, त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीमधून राणा यांचे नाव बाद झाल्याची चर्चा आहे। विदर्भातून एका अनुभवी महिला नेत्याला संधी मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे। या महिला नेत्याला भक्कम संघ पार्श्वभूमी असल्याचे देखील सांगितले जात आहे। महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भाजप या नावाला अधिक महत्त्व देत असल्याची चर्चा आहे। राज्यसभेसाठी विविध नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठांना साकडे घालण्यात येत आहे। मराठवाड्यातून माजी खासदार भागवत कराड यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहटकर यांचे नाव देखील उमेदवारीसाठी पुढे आले आहे। यामुळे मराठवाड्यातून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे। माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या देखील नावाची चर्चा होती, मात्र लोकसभेला पराभूत झालेल्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी द्यायची नाही असा भाजपच्या वरिष्ठांनी अलिखित नियम केल्याने दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे। 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे। भाजपचे 4, राष्ट्रवादी शिवसेनेचा प्रत्येकी 1 असे महायुतीचे 6 उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार असून त्यांचा अवघा 1 उमेदवार विजयी होऊ शकतो एवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे। मात्र काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्यात उमेदवारीवरून एकमत होताना दिसत नाही। शरद पवारांच्या नावाला देखील अजून पाठिंबा मिळालेला नाही। महाविकास आघाडी एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। मात्र जर शरद पवार उमेदवार नसतील तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडलेली दिसून येईल।